झारीतील शुक्राचार्य हा शब्द कसा आला आपल्याला माहित आहे का? त्याच्यानुसार वामन वामन म्हणजे विष्णूचा 6वा अवतार आणि याच वेळेला दैत्यांचे जो राजे आहे बळी म्हणजेच दानशूर. त्याच्याकडे कुणीही गेलं तर खाली हात जात नव्हतं, रिकाम्या हाताने जात नव्हतं. तर अशा वेळेला दैत्यांचं राज्य हस्तगत करावं म्हणून वामनाने बळीकडे जाऊन काही मागण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला बळी नाही म्हणत नाही याची जाणीव सर्वांनाच आहे आणि याच दैत्यांचे गुरु म्हणजे शुक्राचार्य. वामनाने बळीकडे गेले आणि 3 पावले जमीन मागितली. अर्थात हा विष्णूचा अवतार 3 पावलामध्ये त्याची सर्व जमीन म्हणजे राज्य हस्तगत होणार आहे याची चिंता दैत्यांची गुरु शुक्राचार्याला लागली आणि म्हणून त्यावेळेला दान देत असताना, एखादा शब्द देत असताना हातावर उदक सोडणे म्हणजे पाणी सोडण्याची पद्धत होती. तर अशा वेळेला जवळ असणारी झारी त्यांनी उचलली आणि हातावर उदक सोडण्याचं सुरू केलं. तर त्यावेळेला हे राज्य जाऊ नये, आपली यांची जी इच्छा म्हणजे शब्द पूर्ण होऊ नये म्हणून गुरु शुक्राचार्यांनी त्या झारीच्या तोंडाशी अवतार घेऊन बसण्याचा निर्णय घेतला. साहजिकच आहे, पाणी पडना गेलं. हे दैत्यांच्या लक्षात ज्यावेळेस आलं किंवा बळीच्या लक्षात आलं, गुरुने हे अशा प्रकारे केलं आहे. त्यामुळं ती जी काही पण होतं ते थांबलं, शब्द थांबला. तर अशा रीतीने एकंदर वरिष्ठाने द्यायचं आहे, मात्र मधल्याने अडवायचं आहे. तिथून शब्द आला झारीतील शुक्राचार्य.